गेले अनेक दिवस झालं मार्केट पडायला लागलंय. तुम्हाला हा तर बियर दिसतोय, असं मार्केटला खाली ओढलंय की तुम्ही विचारूच नका. लोकांचा प्रश्न आहे की आता पैसे काढू का, आम्ही शेअर घेतलेले, म्युच्युअल फंड घेतलेले काढून टाकू. बाकीचे ते इन्शुरन्स विकणारे किंवा इन्शुरन्स नाही म्हणजे थोडक्यात गंडवणारे, इन्शुरन्स नसतोयच तो, काहीतरी इन्व्हेस्टमेंट म्हणून युलिप पॅन चिकटवलेले असतात, ते तर मागच लागले. शेअर मार्केट पडालंय, तुमचं नुकसान व्हालंय, आमचे प्लॅन बघा, आम्ही फिक्स रिटर्न देतोय. तर हे सगळं आहे. तर मी क्लिअर सांगेन, मार्केट पडलंय मान्य आहे, पण ही नुकसान नाही आहे, ही अपॉर्च्युनिटी आहे नवीन लोकांना आणि ज्या जुन्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केले त्यांनी आणखीन करण्यासाठी. आता कसं सांगतो तुम्हाला. किती मार्केट पडलंय? 15%. म्हणजे ऍक्च्युली होतं किती? 26,400च्या आसपास टॉप गेलेला. तो खाली आलं कुठपर्यंत आता? 22,300च्या आसपास. म्हणजे 15%च्या आसपास एक मार्केट पडलंय. हे जे 15% पडलेलं मार्केट आहे, तुम्ही आता इन्व्हेस्टमेंट इथं करा. तुमच्याकडे 100 रुपये आहेत ना, मी क्लिअर सांगतो, त्यातले 40 रुपये आता याच्यामध्ये टाका. तुम्ही म्हणाल अजून पडलं तर? अजून पडलं तर उरलेल्या 60 रुपयांमधून 30 रुपये टाका. अजून पडलं तर उरलेले टाका. कारण असं होत नाही 30-40% मार्केट कंटिन्युअस लगेच पडतं. हे पडलं कधी? कोविडमध्ये 2020. त्याच्या अगोदर कधी पडलेलं तेवढं? 2008. म्हणजे 10-12 वर्षातून एकदा होत आहे. आता मार्केट पडल्यानंतर इन्व्हेस्टमेंट करण्याची ही अपॉर्च्युनिटी असते, म्हणजे संधी आहे. आता तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला चालू करा. पडलं तर आणखी स्वस्तात मिळेल ना, स्वस्त वस्तू मिळाल्या. भारत देश बुडणार आहे का पूर्ण? असं होणार नाहीये. मार्केट हे नेहमी वर जात राहील. आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे मागच्या 2 वर्षांमध्ये रिटर्न काही मिळाले नाही. म्हणजे ज्यावेळी घोडं पळायला लागेल ना हे, तर ते थांबत नसतं. मग ही चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत. तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट करायची मी म्हणतो, चांगले स्टॉक शेअर बघा, चांगले म्युच्युअल फंड बघा आणि मग तुम्ही निर्णय घ्या की कुठे इन्व्हेस्टमेंट करता येतील. आता हे अपॉर्च्युनिटी आहे की ना की जुने पैसे काढला, तुम्ही जास्तला घेतला असाल आणि स्वस्तात आता विकायला गेला तर नुकसान होणार. हे वाढण्याची संधी आहे, त्यामुळे विकू नका. आता इन्व्हेस्टमेंट करण्याची संधी मिळते तुम्हाला.